नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीने. तो जो व्यक्ती आहे तो परळी मधलाच आहे आणि तो महादेव गीते असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्या व्यक्तीने नेमकं काय सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावर गोळ्या का झाडण्यात आलेल्या आहेत आणि बापू आंधळे जे आता प्रकरण नवीन उघडकीस आले वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये, तर हे प्रकरण नेमकं काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, ज्यावेळेस पासून बीडचं प्रकरण हे उघडकीस आलं होतं त्यावेळेस पासून वेगवेगळे नवीन खुलासे हे परळीबाबत किंवा बीडबाबत समोर येत आहेत. परंतु अशातच आता जे की परळीमध्ये महादेव मुंडे असो किंवा आताच ते नवीन प्रकरण निघालेलं बापू आंधळे यांचं खुनामध्ये ज्या बबन गीते यांचा समावेश असा मानला जात होता किंवा बबन गीते हे बापू आंधळे यांचा खून करून पळून गेलेत असं म्हटलं जात होतं. अशातच आता ते बापू आंधळे ज्या व्यक्ती समोर त्या बापू आंधळे यांचा खून झालाय त्या बापू आंधळेंच्या खुनासंदर्भातला व्हिडिओ किंवा त्या बापू आंधळेतल्या खुनासंदर्भाची माहिती समोरासमोर ज्या व्यक्ती समोर हे झालं त्या व्यक्तीनं आज व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये तो दवाखान्यातून त्यानं व्हिडिओ काढलेला आहे, कारण त्याच्यावर सुद्धा 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या त्या स्वतः व्यक्तीवर. आणि त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीनं असं सांगितलं गेलेलं आहे की माझ्याकडे सकाळी 3 लोक आले, त्याच्यामध्ये बापू आंधळे सुद्धा होता आणि त्या 3 लोकांपैकी किंवा त्या 3 लोकांनी मला असं सांगितलं की तू वाल्मिक अण्णा यांचं काम करत नाहीस, वाल्मिक अण्णा यांच्या तू विरोधात काम करतोस, त्याच्यामुळे तुला ठोकायचा आदेश किंवा तुला मारायचा आदेश आम्हाला आलेला आहे. ते म्हणून धमकी देऊन सकाळी येऊन ते निघून जातात. ते निघून गेल्यानंतर हा जो महादेव गीते आहे तो विचलित होता, म्हणजे दिवसभर त्याला सुधरत नव्हतं असं तो व्हिडिओ मध्ये सांगत आहे. आणि त्याच्या कोणाचा तरी काहीतरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी गेलो नव्हतो असं ते म्हटले महादेव गीते. आणि ज्यावेळेस जे घरी माझ्या भेटायला काही लोक सुद्धा मला आले होते, कारण मी त्यांच्याशी भेटू शकलो नव्हतो म्हणून मला 2-3 जण घरी भेटायला आले होते. आणि हे जे सकाळी धमकी देऊन गेले होते ना ते 10-15 जण माझ्याकडे पुन्हा आले, संध्याकाळी हुडकत होते आणि ते हुडकत असताना मला एक जणाचा फोन आला आणि त्या फोन मध्ये त्यानं मला सांगितलं की तुला एवढे लोक हुडकत आहेत, तू कुठंतरी लपून बस. मग हे मला कळाल्यानंतर मी घरामध्ये गेलो, घरात लपून बसलो, दरवाजा लावून घेतला. परंतु हे सगळे आले, 10-15 जण होते ते. 10-15 जणांनी गाडी फोडली सुरुवातीला, नंतर मग दरवाजावर फायरिंग केली आणि दरवाजावर फायरिंग केली असताना ते मी बाहेर आलो आणि बाहेर येताच बापू आंधळेने महादेव गीते या व्यक्तीच्या छातीवर बुक्की हाणली. आणि ती बुक्की का हाणली हे महादेव गीते ज्यावेळेस ती विचारायला गेले किंवा कशामुळे हाणली बुक्की असं म्हणायला गेले त्यावेळेस तिथं त्यांच्यावर फायरिंग करण्यात आली आणि त्या फायरिंग मध्ये 3 गोळ्या त्या महादेव गीते नावाच्या व्यक्तीला लागल्या असं त्या व्हिडिओमध्ये त्या माणसानं सांगितलं आहे किंवा जितेंद्र आव्हाडांनी जो व्हिडिओ ट्विट केला त्या व्हिडिओमध्ये अशी धक्कादायक खुलासा केलेला आहे. परंतु ह्या लोकांचं टार्गेट हे एवढंच नव्हतं, महादेव गीतेला संपवणंच नव्हतं असं त्या महादेव गीतेच्या म्हणण्यानुसार आहे की तो एका हे सगळं प्रकरण चालू असताना एक व्यक्तीमध्ये ओरडला आणि म्हणला अण्णांनी जे बोलले त्याच्यावर फोकस करा. गोट्याच्या हातात गन होती असं महादेव गीते यानं म्हटलं आणि ती गन जी होती ना ती गन मग पुन्हा बापू आंधळेवर झाडण्यात आली आणि बापू आंधळेचा खून त्या लोकांनी केला. हे सगळं जे केलं ना ते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सांगण्यावरून केलं आहे असं धक्कादायक बोलणं किंवा धक्कादायक व्हिडिओ महादेव गीते यांनी स्पष्ट केलेला आहे किंवा त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि जे बबन गीते यांच्यावर आरोप झालेले आहेत किंवा ते
त्या खुनामुळे लपून बसलेले आहेत असं बोललं जाते. त्या खुनामध्ये किंवा ते खून जो झालाय तिथं ज्यावेळेस जो खून होत होता त्यावेळेस बबन गीते हे कुठेही उपस्थित नव्हते असं त्या महादेव गीते यांनी जो व्हिडिओ बनवलाय आज दवाखान्यामध्ये, त्या माणसाला आज दवाखान्यातून उठता सुद्धा येत नाही. त्या माणसाने व्हिडिओ बनवून हे सगळं स्पष्टीकरण दिलं आणि ते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे. मित्रांनो, विचार करण्याची गरज आहे किंवा विचार करण्याची गोष्ट आहे. ही दहशत म्हणजे सकाळी एखाद्याच्या घरी जातात, त्याला धमकी देतात आणि त्याला मारायला सुद्धा 10-15 देऊन खुलेआम जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं दहशत किती असेल. ज्या ठिकाणीहून परळीमध्ये हे सगळं होत होतं, त्या परळीमध्ये त्या लोकांना, सामान्य लोकांना दहशत किती असेल यांची. सामान्य लोकांना जगणंच मुश्किल आहे नेमकं तिथं. जगायचं कसं हाच प्रश्न सामान्य माणसापुढे असेल. कारण विचार करा, तुमच्या घराशेजारी जर फायरिंग होती, खून होते आणि त्याच्यावर जर तुम्ही बोलू सुद्धा शकत नाहीत, तुम्ही कोणालाच म्हणू शकत नाहीत की आमच्या शेजारी खून झालाय. या दहशतच्या पाठीमागे कोणही आपल्याला सांगायची गरज नाही किंवा आपल्याला माहिती नाही म्हणून सोडून द्या. परंतु जे कोणी आहे ना ते अतिशय चुकीचं आहे. या प्रकारामध्ये जर असं होत असेल तर सामान्य माणसाने नेमकं जगायचं कसं? जर सामान्य माणसामध्ये अशी भीती निर्माण करून किंवा खून करून जर भीती निर्माण केली जात असेल तर त्या लोकांनी, परळीच्या लोकांमध्ये विचार करा दहशत किती असेल. त्या लोक जे आसपास जिथं लोक राहतात त्या लोकांमध्ये दहशत किती असेल. विचार करण्याची गोष्ट आहे. आज त्या महादेव गीते यांनी व्हिडिओमध्ये वाल्मिकांना कराड यांचं नाव घेतलेलं आहे, परंतु याच्या मागची सत्यता नेमकी काय आहे? वाल्मिकांना कराड यांचं नाव जरी घेतलं तर याच्या मागची सत्यता ही काढायला पाहिजे. आणि जर असे हे डॉन सगळे व्हिडिओ प्रूफ मध्ये येत असतील किंवा जो माणूस स्वतःवर आपबीती आलेली आहे त्या माणसावर, ज्या माणसाने व्हिडिओ करून हे सगळं सांगितलेलं आहे आणि तो शेवटला म्हणाला सुद्धा की जर माझ्या जीवाला काही झालं तर या सगळ्याला जबाबदार वाल्मिक अण्णा कराड हे असतील म्हणून. म्हणजे हे सगळे व्हिडिओ प्रूफ सगळं काही आलेलं आहे तुमच्या समोर, पोलिसांच्या समोर आलेले, तरी सुद्धा तुम्ही तिथं काही वेगळी कारवाई करत नाहीयेत. तिथला पोलीस डिपार्टमेंट मधले लोक चेंज करत नाहीयेत. तिथले जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते चेंज करण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाहीयेत. परळीमध्ये लोकांना, सामान्य लोकांना संरक्षणाची गरज आहे. परळीमध्येच नाही तर बीड मध्ये अख्ख्या सामान्य लोकांना सुद्धा संरक्षणाची गरज आहे. सामान्य लोकांना संरक्षण सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. कारण बीड मध्ये जर असं रासरोजपणे होऊ लागलं तर हे किती धक्कादायक आहे आणि सामान्य माणसाच्या जीवाला एक धसकी भरवणार आहे. याच्यामध्ये सत्यता ही उघडी पडायलाच पाहिजे. जरी कोणी असेल तरी सत्य बाहेर आणून जर असे खून होत असतील, तर असे सामान्य माणसाच्या जीवावर येत असेल किंवा धसकी भरवण्याचं त्यांना काम होत असेल तर नक्कीच याच्या विरोधात काहीतरी कारवाई ही कोणीही असो करायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबाबत आणि महादेव गीतेच्या प्रकरणामध्ये तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.